कर्क राशीच्या व्यक्तींनो, सध्या तुम्हाला असं जाणवतं की तुम्ही सगळ्यांसाठी उभे राहता, मदत करता, पण तुमच्यासाठी कोण तितकं उभं राहत नाही. आणि तुम्ही कोणाची मदत करता, कोणाची काळजी घेता, कोणाला समजून घेता आणि हे सगळं तुम्ही मनापासून करता. पण जेव्हा तुम्हालाच गरज असते ना, तेव्हा तुम्ही थोडे एकटे पडता. कुणी पूर्णपणे सोडून गेलेलं नसतं, नातंही तुटलेलं नसतं. पण तरीही एक भावना येते की माझ्या वेळी कोणी तसं उभा का राहत नाही? आणि तुम्ही हे कुणाला बोलत नाही, कारण तुम्हाला असं वाटतं की कोणीच समजणार नाही किंवा मीच सगळं व्यवस्थित हाताळू शकतो. पण आतून एक गोष्ट सतत जाणवते बरं का, की तुम्ही लोकांमध्ये असूनही थोडं तुम्हाला आधार नसल्यासारखं वाटतं. आणि आणखी एक गोष्ट आहे की तुम्ही स्ट्राँग राहण्याची सवय लावून घेतलेली आहे. म्हणून लोकांना वाटतं की याला काही होत नाही आणि तिथेच सगळ्यात मोठा गैरसमज होतो. कधी तुम्ही शांत बसता आणि मग स्वतःलाच विचारता, की मी सगळ्यांसाठी आहे, पण माझ्यासाठी कोण आहे? जर हे ऐकताना तुम्हाला असं वाटत असेल, की हे अगदी माझ्यासारखंच आहे, तर एक गोष्ट समजून घ्या, की तुम्ही एकटे नाही, पण सध्या तुम्हाला तसं वाटत आहे. आणि खरा मुद्दा असा आहे, की तुम्हाला सध्या असं वाटतं, की मला कुणाचा एक भावनिक आधार जो हवा आहे, तो मिळत नाहीये. आता मित्रांनो, पुढील 3 एप्रिलपासून शनी-मंगळ यांची युती होणार आहे, ती सुद्धा मीन राशीमध्ये. म्हणजे कर्क राशीच्या भाग्यभावातून ही युती होणार आहे. या युतीचे पडसाद कसे असतात, की मंगळाचं जे दृष्टिक्षेप आहेत ते तुमच्या व्ययभावावर असेल. मग त्याच्यामध्ये नोकरीच्या ठिकाणी सुरुवातीला आपण चर्चा करू का? काय परिणाम होतील? त्या कामाच्या बाबतीत सिच्युएशन फारशी काही वाईट नाहीये, पण मन तिथे पूर्णपणे गुंतत नाही. तुम्ही काम करता, तुम्ही जबाबदारी पूर्ण करता, पण पुन्हा एकदा आतून तुम्हाला भावना सारखी येत राहते, की मी हे करतोय, पण मला यात समाधान का नाही? आणि कधी असं होतं बरं का, की तुमचं काम पूर्ण होतं, पण कोणी काही बोलतही नाही, ना कौतुक करतं, ना विशेष प्रतिक्रिया देतं आणि ही छोटीशीही गोष्ट तुम्हाला लागते. आणखी एक रिअल सिच्युएशन अशी आहे, की तुमच्या आसपासचे जे लोक आहेत ना, ते प्रॅक्टिकल असतात. ते काम बघतात, रिझल्ट बघतात. पण तुम्ही काय करता? तुम्ही कनेक्शन बघता. त्यामुळे काय होतं, त्यांच्या विचारांमध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये तफावत येते. तुम्ही मनापासून काम करता, पण समोरच्याला ते फक्त कसं आहे, तुम्ही काम पूर्ण केलं, टास्क कंप्लीट पूर्ण केला असं वाटतं. म्हणून तुमच्यावर काम वाढतं, पण तुम्हाला अप्रिशिएशन मिळत नाही. मग तुम्हाला मनात असं वाटतं, की मी इतकं देतो आहे, इतकं डेडिकेशन देतोय, मग मला काय मिळणार? म्हणून छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नयेत. प्रत्येकाकडून थोडा भावनिक प्रतिसाद जो असतो ना, तो पण तुम्ही अपेक्षित करू नये. आणि काम आणि भावना वेगळ्या ठेवा. स्थिर राहणं महत्त्वाचं आहे कर्क राशीसाठी. व्यवसायात सुद्धा असंच काही होतं, की व्यवसायामध्ये कसं येईल, तुम्हाला क्लायंट्स आहेत, काही अपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिसत आहेत, पण तुमचा आत्मविश्वास स्थिर नाहीये. कधी तुम्ही पूर्ण एनर्जीमध्ये असता, नवीन कल्पना, नवीन योजना, तुम्हाला काम वाढवण्याची इच्छा आहे. पण दुसऱ्या दिवशीच तुम्हाला काहीतरी शंका मनात येते, की हे खरंच चालेल का? की मी जास्त रिस्क घेतोय? आणि मग इथेच तुमची समस्या सुरू होते. म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे, की तुम्ही एखादा प्लॅन तयार करता, सुरू करता आणि मध्येच बदल करता. किंवा मग तुमचे क्लायंट्स असतात, ग्राहक असतात, त्यांच्याशी बोलता. पण शेवटी थोडे तुम्हाला ते क्लायंट मागे सरकतात. मग तुम्ही ग्राहकांशी काय करता? इमोशनल कनेक्शन ठेवता. पण काही ग्राहक फक्त फायदाच बघत असतात ना, आणि तेव्हा तुम्हाला थोडं मग ते दुखावल्यासारखं वाटतं. म्हणून व्यवसायात सावधगिरी ठेवली पाहिजे. भावनिक निर्णय घेऊ नका. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका आणि एक दिशा ठरवा आणि त्यावरून मग टिकून राहा. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की व्यवसायात भावना कमी आणि विचार जास्त ठेवले पाहिजेत, तेही प्रॅक्टिकल. म्हणून कर्क राशीच्या ज्या व्यक्ती जे कोण नोकरी करत असतील किंवा व्यवसाय करत असतील ना, लक्षात घ्या, समस्या ही कामात नाही आहे. समस्या आहे तुमच्या अपेक्षा आणि बाहेरच्या वास्तवातल्या फरकांमध्ये. मित्रांनो, जो शनी-मंगळाचा योग आहे ना, तो नातेसंबंध, विवाह ह्याच्यावरती पण फार गंभीर परिणाम करतो. सध्या नात्यांमध्ये मोठा वाद नाहीये, पण तुमचं भावना बदललेली आहे. नातं आहे, बोलणं आहे, सगळं चालू आहे. पण आतून असं वाटतं, की आधीसारखं काहीतरी राहिलेलं नाहीये. कधी असं होतं, की समोरची व्यक्ती जी आहे ती आधीसारखी वागते. पण तुम्हाला जाणवतं, की तो किंवा ती आधीसारखी कनेक्ट नाही करत. म्हणजे उदाहरणार्थ काय होतं, व्यक्ती व्यस्त असतो आणि रिप्लाय लेट देतो. हे कसं प्रॅक्टिकल कारण असतं. पण तुम्हाला असं वाटतं, की माझ्याकडे त्या व्यक्तीचं लक्ष कमी झालेलं आहे आणि तुम्ही काही बोलतही नाही. आणखी एक सिच्युएशन नात्यांमध्ये जास्त येते, की तुम्ही जास्त पजेसिव्हपणा दाखवता, काळजी, लक्ष आणि भावना पण देता. पण तितकं काही तुम्हाला परत मिळत नाही आणि मग तुम्ही हळू मागे जाता, सायलेंट होता आणि बोलणं कमी करता. समोरच्याला असं वाटतं, की सगळं ठीक आहे. पण काय होतं, की तुमच्या मनामध्ये गोष्टी साचायला लागतात आणि एक मनामध्ये एक गंभीर एक पॅटर्न तयार होतो आणि तुम्ही समोरच्याला दुखवू नये म्हणून बोलत नाही. पण स्वतः मात्र आतून दुखावलेले असतात ना, आणि इथेच मग काय होतं, अंतर तयार होतं ना नात्यामध्ये. म्हणून नातेसंबंधाच्या बाबतीत थोडं शांत राहणं जे आहे ना, टाळा. तुम्हाला वाटतं ना, बोललो तर वाद होईल. पण खरं काय आहे? न बोलणं म्हणजे काय? जास्त मोठा गैरसमज, हे लक्षात घ्या. पण थेट आणि साधं बोला. मोठं एक्सप्लेन करू नका ना. फक्त एवढं बोला, की मला थोडं वेगळं वाटलं, मला तुमची गरज आहे, असं जरी बोललं तरी चालतं. हे खूप पॉवरफुल असतं.
म्हणजे अंदाज काय बांधू नका, तुम्ही स्वतःचं कन्फ्युजन काढत असता. त्याला फरक पडत नाही, पण कदाचित कसं असतं, रिॲलिटी ही वेगळी असते. म्हणून स्वतःला पूर्णपणे मागं घेऊ नका. तुमची ती सवय आहे, की थोडंसं दुखावलं गेल्यावर दूर जाणं, पण ते नातं अजून वीक करत असता तुम्ही. म्हणून लक्षात घ्या, खरा मुद्दा समस्या नात्यात नाहीये, समस्या आहे तुम्ही व्यक्त होत नाहीत. म्हणून ह्या बाबतीत मला असं सांगू वाटतं, की तुम्ही खोलवर इतरांना मदत करता, सगळ्यांना समजून घेता, पण ते व्यक्त नाही केलं तर समोरच्याला ते कळत नसतं ना. तसंच विवाहामध्ये, कुटुंबामध्ये अशाच काही गोष्टी घडतात. वैवाहिक आयुष्यामध्ये अशा घडतात, की घरात सध्या काही मोठा वाद नसतो, सगळं व्यवस्थित दिसतं, पण आतून एक हलका ताण सतत जाणवतो आहे. आणि कधी असं होतं, की घरात सगळे आपल्याला कामात असतात बरं का, कोणी भांडत नाही, पण तरीही एक तुम्हाला अंतर जाणवत राहतं. आणि ह्या गोष्टी मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये होतील. सगळे एकत्र बसलेले असतात, पण प्रत्येक जण मोबाईलमध्येच असतो. बोलणं कमी आणि कनेक्शन कमी. आणखी एक सिच्युएशन असते, की तुम्ही सगळ्यांची काळजी घेता. कोणाला काय हवंय, कोण कसं आहे, कोणाला मदत हवी आहे, हे सगळं तुम्ही बघता. पण कधी-कधी मनात येतं बरं का, माझी काळजी कोण घेतंय? असंच वैवाहिक जीवनात पण होत असतं, की नातं तुटलेलं नसतं, पण क्लोजनेस जो असतो ना, तो कमी झाल्यासारखा वाटत असतो. म्हणजे उदाहरणार्थ कसं, का आधी छोट्या गोष्टी शेअर होत होत्या, पण प्रॅक्टिकल बोलणं जास्त होतं. म्हणून तुम्हाला असं वाटतं, की आधी जास्त बोलायचो, तसं आता नाही. मग कधी काय होतं, की तुम्ही काही बोलायचा प्रयत्न करता, पण समोरचा बिझी असतो आणि तुम्ही बोलणंच थांबवता. मग आणखी एक पॅटर्न तयार होतो, की तुम्ही समोरच्याला दुखवू नये म्हणून खूप गोष्टी स्वतःजवळच ठेवता. पण त्या गोष्टी साचतात आणि मग एखाद्या छोट्या विषयावर मोठी रिएक्शन येते. मग समोरच्याला असं वाटतं, की इतकं मोठं का केलंस? पण तुमच्यासाठी ते नवीन नसतं, ते साचलेलं असतं. आणखी एक रिअल सिच्युएशन अशी होती नात्यामध्ये, की घरात जबाबदाऱ्या वाढतात. आर्थिक निर्णय असतील, घरातील कामं असतील, कुटुंबातील अपेक्षा असतील, तुम्ही सगळं सांभाळता. पण आतून असं वाटतं, की मी एकटाच सगळं हँडल करतोय. म्हणून कर्क राशीने थोडी सावधगिरी ठेवली पाहिजे. सगळं स्वतःवर घेऊ नका. तुमची सवय आहे, सगळ्यांना सांभाळायचं आहे, पण त्यामुळे तुम्ही थकून जाता ना. म्हणून वेळेवर बोला, गोष्टी साठवून ठेवू नका. लहान गोष्टी वेळेवर बोललात तर कसं असतं, मोठा वाद होत नसतो. मी ठीक आहे असं दाखवणं थांबवा जरा तुम्ही. तुम्ही स्ट्राँग दिसता पण आतून थकलेले असता ना. लक्षात घ्या, त्यामुळे ह्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. कनेक्शन वाढवा, फक्त जबाबदारी वाढवू नका. घर फक्त मॅनेज करण्यासाठी नसतं, ते थोडंसं फील करण्यासाठी पण असतं ना. थोडा वेळ काढा, साधं बोलणं वाढवा आणि कनेक्शन परत तयार करा. म्हणून खरा मुद्दा असा आहे, की घरात समस्या नाहीये, पण तुमचं जे कनेक्शन आहे घरामधलं ते कमी झालेलं आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांना जोडून ठेवता, पण स्वतःलाही जोडून ठेवा ना. नाहीतर आतून तुम्हाला रिकामं वाटायला लागेल. कर्क राशीचं जे 12वं गुरुचं गोचर आहे की नाही, त्यांनी त्यांना असं एक सपोर्ट लेस केलेलं आहे. सगळा आधार काढून घेतल्यासारखं झालेलं आहे. सध्या पैशाच्या बाबतीत काही तोटा नाहीये, पण मनही पण तुमचं शांत नाहीये ना. मग हा आधार कमी झालेला आहे. काही जणांना पैशात अडचणी आहे. काम येतंय, पैसा थोडा येतो, पण तरी आतून वाटतं की काहीतरी माझं स्टेबल नाहीयेच आहे. मग ही सगळी लक्षणं जी आहेत ना, ही 12व्या गुरुची लक्षणं आहेत कर्क राशीसाठी. पैसा येतो, पण तो लगेच खर्च होऊन जातो. मग तुम्ही प्लॅन करताल, पण अचानक काहीतरी खर्च येत राहतो. हे तुमच्या कौटुंबिक आयुष्यात सारखं घडत असेल, सगळीकडे घडत असेल आणि मग तुम्ही विचार करता, की मी कितीही मॅनेज केलं तरी काहीच साठत नाहीये. व्यवसायातही तसं आहे, नोकरीतही तसंच आहे, कुटुंबातही तसंच आहे. आणि आणखी एक कसं होतं, की तुम्ही कधी-कधी भावनेतून खर्च करता. कोणासाठी काही घेणं, घरासाठी काही करणं आणि मग नंतर वाटतं, की थांबलो असतो तर बरं झालं असतं. उगीच एवढा भावनिक होऊन आपण खर्च केला असंही वाटतं तुम्हाला कधी-कधी. म्हणून भावनेतून हा खर्च टाळला पाहिजे. आधी नियोजन करा, मग खर्च करा ना. आणि काय होतं तुम्हाला 12वा गुरु असलं, की मग व्यक्ती लहरीसारखा वागतो. अचानक निर्णय घेतो. मग मानसिक अवस्था अशीच झालेली आहे, की या सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, की कारण बाहेर काही मोठं घडत नाहीये, पण आतून खूप काही चालू आहे कर्क राशीसाठी. आणि पुढे सुद्धा असं जाईल महिन्याभर. म्हणजे तुमचं मन सेन्सिटिव्ह फार होणार आहे. थोड्या गोष्टी तुम्हाला जास्तच जाणवतील, ज्या आधी तुम्ही दुर्लक्ष करत होता. म्हणजे उदाहरणार्थ कसं होतं, की तुम्हाला कोणी काही बोललं तर तुम्ही ते जास्त मनाला लावून घेताल. आणि असंही होईल बरं का, की एखादी गोष्ट तुमच्या डोक्यात पुन्हा-पुन्हा येत राहील. म्हणजे ती कुठेतरी तुम्ही सोडून दिली पाहिजे, हे तुम्हाला जमलं पाहिजे ना. आणि नाहीतर मग पुढच्या महिन्यामध्ये जास्त ओव्हर थिंकिंगचे जे प्रमाण आहे, ते पण वाढू शकतं. मग ते टाळलं पाहिजे तुम्हाला ना. म्हणून काय होईल, की तुम्ही बाहेरून स्ट्राँग दिसण्याचं नाटक करू नका. तुम्ही आतून थोडे थकलेले आहात आणि ते नाटक करण्यात तुमची बरीचशी ऊर्जा जाते आहे. ते खोटं आहे सगळं. म्हणून लोकांमध्ये असताना ठीक वाटतं, पण एकटे असताना तुमचे विचार वाढतात आणि ही सगळी लक्षणं जी आहेत ना, ही 12व्या गुरुची असतात. मग काय वाटतं तुम्ही आता बऱ्याचशा वेळा तुम्ही वेगळेपणा तुम्हाला वाटायला लागतो. लोकांमध्ये तुम्ही मिसळत नाही. म्हणून स्वतःला एकटं करू नका ना. ठीक आहे, रुटीन मेंटेन करा. सगळे विचार जे आहेत ना, ते काही खरी मानू नका. काही काल्पनिकही असतात ना. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा बरं का, थकवा येणे, एनर्जी कमी जाणवणे अशा गोष्टी तुम्हाला पुढील महिन्यात जाणवू शकतात. आणि मग काय होतं, की मन थकलं की मग शरीरही थकून जातं. म्हणून तुम्हाला सावधगिरी तुम्ही अशी आहे, की तुम्ही रेस्ट जी आहे ती इग्नोर करू नका.
म्हणून कर्क राशीसाठी मला अंतिम निष्कर्ष 3 एप्रिल नंतर 45 दिवसासाठी असा सांगू वाटतो की प्रॉब्लेम नाहीये, पण आतला ताण वाढलेला असेल आणि हा काळ काही बाहेरचं बदलत नाहीये. हा काळ तुम्हाला आतूनच बदलणार आहे. अजून ती वेळ आहे मे महिन्याच्या शेवटपर्यंत. लक्षात घ्या, तुम्ही कमकुवत नव्हता आणि कमकुवत नाही, पण तुम्ही फक्त जरा जास्त जाणून घेत आहात. आणि जर तुम्ही ते बॅलन्स केलं तर हाच काळ तुम्हाला भावनिकरित्या खूप मजबूत बनवेल. लक्षात घ्या की कर्क राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे भावना आहे आणि सध्या त्याच भावना तुमच्यासाठी एक चॅलेंज बनलेल्या आहेत. म्हणून भावनांवरती थोडंसं कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, कर्क राशीसाठी मागील 13 महिने बऱ्याचशा संकट आणि त्रास येऊन गेले, याच्यामध्ये काहीही शंका नाहीये. अजून मी जसं मागे एक व्हिडिओ केला, अजून थोडे दिवस काहीच थोडे राहिलेले आहेत. आता पुढच्या महिन्यामध्ये शनी मंगळ भाग्यस्थानातून गोचर करतात. त्या मंगळाची दृष्टी व्यय भावावर पडत असते. मग त्यातून काही ना काहीतरी छोटेसे घरामध्ये वैद्यकीय खर्च हे निघत राहतात. पण यातून काही तुम्ही अगदीच धैर्य सोडण्याची गरज नाहीये. कारण की कसं आहे, कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि तो दर महिन्याला राशी बदलत राहतो, एक त्याचं सायकल पूर्ण करतो. त्यामुळे तुमच्या राशी स्वामीला सारखं बळ येत राहतं, जात राहतं. त्यामुळे तुम्ही ह्या ज्या परिस्थिती सध्या तुमच्या बाबतीत घडतायत ना, त्यात तुम्ही अलगदपणे बाहेर पडताल. कर्क राशीवर सध्या काही कर्क राशीच्या व्यक्तींना फार मोठी संकट आलेली आहेत, ह्याच्यामध्ये काहीही शंका नाही. पण त्यातून सुद्धा तुम्ही अलगदपणे बाहेर पडणार आहात. कारण की तुमच्या राशीचा जो स्वामी चंद्र आहे की नाही, तो सध्या अनेक योगातून पुढे गोचर करत राहणार आहे. जसं की संपूर्ण कालसर्प योगातून चंद्र सध्या गोचर करत आहे. तो गोचर करणारा चंद्र जो आहे ना, तो आयुष्यातली घाण बाजूला काढतो आणि स्वच्छ आयुष्य तयार करून देतो आणि त्यातून तुम्हाला पुन्हा नीट उभा करून देतो. तुम्हाला जर काही उपासना करायची असेल ना, तर तुम्हाला एकच सांगतो मी, सध्या फक्त तुम्ही जे निराधार लोक आहेत, जे मंदिराच्या बाहेर असतात, कुठं काही भिकारी असतात, अनाथ आश्रमामधले निराधार लोक असतात ना, त्यांना तुम्ही कुठंतरी मानसिक आधार द्या किंवा त्यांना अन्नदान करा. यातून तुम्हाला परमात्म्याचा आशीर्वाद जो आहे की नाही, तो मदत करेल या सर्व गोष्टींमधून एक अडकलेल्या मानसिक अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी. आणि याचबरोबर मग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सद्गुरूंचे जे नामस्मरण असतात ते तुम्ही केलेलं तुमच्यासाठी कायम उत्तम राहील. आणि तो एक अंतिम उपाय आहे, सरळ साधा असतं कलियुगामध्ये, जे आपल्याला सर्व संतांनी सांगितलेलं आहे. नामस्मरण हेच उत्तम आहे कलियुगासाठी, तर ते तुम्ही करत राहा. कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम.